कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण एंगल बघा सेंटर लाईन हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ मुळे माऊली महाराज की जय ते वाट कृपेची करीत दिशाची स्नेहे रहितो जीवातळी अंतरितो आपुलाची ऐसिया जतना लागे चालणे अर्जना हे अनिवार्य परिणामापुढेचे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन करीत असताना ते उद्गार मुखावाटे काढले. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, ज्यांनी वर्षभर आपल्या जीवनाचा त्याग ओतून समाज सन्मुख होऊन समाजाला ज्ञान संजीवनी देऊन जागृत ठेवण्याचं काम केलं. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. त्याला व्यास पौर्णिमा सुद्धा आपण म्हणतो. व्यास पराशर ऋषी आणि सत्यवती मत्स्यकन्या यांच्या पोटी जन्मलेले व्यास ज्ञानाला चेहरा नसतो, ज्ञानाला व्यक्ती नसते. ज्ञान हे कुठल्या व्यक्तीचं, मूर्तीचं, दगडाचं नाव आहे. ज्ञान हे निर्विकल्प आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. आणि ते ज्ञान व्यक्त होण्यासाठी ईश्वर ज्यांची नेमणूक करतो त्यांना संत असं म्हणतात. संत हे व्यक्तीचं नाव नाही, ते ज्ञानाचं नाव आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मध्ये अति आणा. ज्ञान म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज तर याचा सुंदर असा परिणाम सांगतात. गुरु तेथ ज्ञान, आणि जिथे ज्ञान आहे त्यांना गुरु असं म्हणतात. गुरु म्हणजे दीर्घ, लघु म्हणजे अल्प, जे आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करतात आणि आपल्या जीवनाला ऊर्जितावस्था आणून देतात. आणि हे ज्ञान ज्या प्रकृतीतून प्रगट होतं त्यांना गुरु असं म्हणतात. गुरु ही कदाचित परंपरा असू शकेल,
परंतु त्या एकाच परंपरेमध्ये अखंड व्यक्तींच्या पोटी ते ज्ञान प्रगट होणं हा देवाचा त्या परंपरेला मिळालेला आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये त्यांचे थोरले बंधू ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताई ही 4 अलौकिक भावंड साक्षात ज्ञानाचे पुतळे असून सुद्धा त्यांना गुरुपर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट पडले, घ्यावे लागले. परंतु त्यांचं दैव असं, भाग्य असं की स्वतःच आपले वडील बंधू त्यांना गुरु या रूपानं लाभले. असं एखाद्या कुणात प्राप्त होतं. कधी कधी असं होतं, जवळ असलं की त्याचं मूल्य नसतं. हो, ती दृष्टी नसते बघण्याची. दृष्टी आपली सृष्टी बदलण्याची ताकद असते. हो, तुम्ही कोणत्या दृष्टीनं बघता याच्यावर तुमची आतली सृष्टी काम करीत असते. नेहमी आम्ही उदाहरण सांगत असतो, अर्धा भरलेला ग्लास असेल, एखादा नकारात्मक विचाराचा माणूस असेल, त्याला विचारतो ग्लास किती भरलाय, तो म्हणतो अर्धा रिकामा आहे. समजावा नकारात्मक विचाराचा माणूस. दुसऱ्याला विचारतो ग्लास किती भरलाय, तो म्हणतो किती भरले, अर्धा भरलेला आहे ग्लास. सकारात्मक विचाराचा माणूस. तुमच्या विचारावरती तुमची आतली सृष्टी काम करत असते आणि ती आतली सृष्टी हीच जीवाच्या मोक्षाच्या आड येत असते. हो, मोक्ष सगळ्यांनाच मिळण्याचा अधिकार आहे. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आले त्यावेळी प्रत्येक जीवाला मोक्ष मिळण्याचा अधिकार आहे. बाहेरचं जगत हे जितकं तुम्हाला त्रास देत नाही तितकं तुम्हाला तुमच्या आतलं जगत त्रास देत असतं. बाहेरची माणसं तुम्हाला कमी त्रास देतात, पण आतमध्येच आपलेले असलेले द्वेष, मत्सर हा वाईट आहे. हो, हा कंजूष आहे. हा समोरचा दिसतो तो फार निंदाखोर आहे. बोलत नाही तुम्ही मना वाटे, परंतु तुमच्या आतमध्ये असलेला राक्षस, तुमच्या आतमध्ये असलेली नकारात्मक भावना ही तुम्हाला चांगल्या प्रवृत्तीपर्यंत नेऊ देत नाही. म्हणून जोपर्यंत आतलं बदलत नाही तोपर्यंत बाहेरचं बदलून उपयोग नाही. मग बाहेरचं बदलूच नाही का, दाखवूच नाही का गंध लावलेला लोकांना, तो बी घातलेली दाखवूच नाही का, हो गंध लावू नये का, काय गंमत आहे पहा. बाहेरचं असणारं जग पाहिल्यानंतर आतमध्ये बाहेरच्या जगाला बदलण्याची ताकद आहे. रोज तुम्हाला चांगल्या व्यक्ती नमस्कार करणार आहे, तुम्ही वाईट आहात, आतून तुम्हाला कळते की माझे चुकीचे विचार आहेत. परंतु बाहेरून रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला हरिभक्त मिळाले, चांगल्या विचाराची माणसं मिळाली, ते तुम्हाला आतमध्ये सुद्धा आहे मी एकटाच अशा विचाराचा, बाहेरचं जग किती चांगले. हो, असा विचार करता करता एक दिवस आपण सुद्धा यांच्यासारखं होऊन जावं असं सहज मनाला वाटतं. यालाच आपण संगतीचा परिणाम असं म्हणतो. संगतीचा परिणाम आणि संगतीचा परिणाम, संग कसा रंग आपल्या जीवनामध्ये चांगल्यांची संगत करतात. चांगले म्हणजे श्रीमंतांची नाही. हो, जे चांगले आहेत ते श्रीमंत असतीलच असं नाही, आणि जे श्रीमंत आहेत ते चांगले असतीलच असं नाही. आपली श्रीमंती ही मनाच्या ऐश्वर्यावरती अवलंबून आहे, आणि मन ही एक अशी अदृश्य शक्ती आहे, काही करण्याचं सामर्थ्य ते मनावरती आहे. म्हणून महाराजांनी प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या, साधू संतांनी उपदेश केलेला आहे तो मनाला केलेला आहे. हो, मन करा रे प्रसन्न, सर्वही सिद्धीचे कारण, दया क्षमा समाधान मोक्ष अथवा बंधन, मन समाधान सांग. मन हे मोक्ष आणि बंधन यातला दरवाजा आहे, आणि म्हणून मनाला संतांनी उपदेश केलेला. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज
आपल्या श्रीगुरूंविषयी सांगतात ते काय करतात. ते वाट कृपेची करी दिशाची स्नेहावर जीवातळी अंतरी तू आकुला जीव. गुरु संत असतील तर उत्तम आहे, किंबहुना उत्तम संत असणाऱ्यांनाच गुरु म्हणतात. संतांच्या काही कसोट्या आहेत. दुसरी वस्त्र रंगवली की गुरु होत नाही. जोपर्यंत साधकाच्या अवस्थेची, साधकाच्या उत्कर्षाची, साधकाच्या उद्धाराची जोपर्यंत गुरुला तळमळ नाही तोपर्यंत गुरुचा शिष्याला काहीच पाहिजे. तो ज्ञानी असला पाहिजे, परंतु त्याचबरोबर तो गुरु शिष्यांच्या उद्धारासाठी तळमळणारा पाहिजे, तळमळणारा पाहिजे. एक गुरु एक मोक्ष ही गोरक्षनाथांची परंपरा. परंतु त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये तुमचा सगळ्यांचा उद्धार व्हावा. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना पूजनीय जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराज. हो, जाती पातींची बंधनं तोड. हो, गरीब श्रीमंत हा भेद बाजूला सार. सगळ्यांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचारा. तुम्हा मला उद्धार करण्यासाठीच ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत वारकरी संप्रदायामध्ये प्रगट झाले आहे. ते वाट कृपेची करत. त्यांनी कृपेची वाट केली नसती तर आपण बहुजन समाजातली लेकरं, हो, आज कोण मराठा आहे, कोण कुणबी आहे, कोण वाणी आहे, कोण सोनार आहे, कोण सुतार आहे, कोण पांचाळ आहे, वेगवेगळ्या जातीपंथातल्या माणसांना कृपेचा हात ठेवून गुरुत्व लाभलं दिलं नसतं. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला थोर ज्ञानेश्वर महाराजांसाठी गुरु लाभले. हे आपल्या सगळ्यांचं बहुजन समाजाचं भाग्य आहे. नाहीतर आपल्याला ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चात आलेले संत या सगळ्यांच्या द्वारे आपल्याला प्रगट गुह्य बोले हे ज्ञान सांगितलं नसतं, समजलं नसतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती जसे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला तसा कोकणामध्ये सद्गुरू ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा अवतार झाला. आणि त्यांनी कोकणामध्ये परमार्थाची क्रांती केली. निरनिराळे प्रयोग आळंदीतून आणायचे आणि कोकणामध्ये राबवायचे आणि कोकणस्थ माणसाला परमार्थ सन्मुख करायचं. हो, परमार्थ सन्मुख करण्यासाठी पहिलं त्याच्यावर मनावर परिणाम करणं गरजेचं होतं. हो, अतिशय व्यसनी असलेला आपला समाज एकेकाळी आज सोन्यासारखा दिसतो. याला कारण संतांनी केलेला आपल्या जीवनातला त्याग, हा माऊलींचा त्याग. हो, ज्यांनी आपल्या जीवनात स्वतः कसे वागले आणि आपला त्याग घरोघरी पोचवून जगताला, अखंड कोकणाला वारकरी संप्रदायाच्या दिशेला घेऊन गेले. म्हणून आज व्यासांच्या ठिकाणी आपण त्यांची स्थापना करतो आणि आजचा हा गुरुपौर्णिमेचा प्रसंग या ठिकाणी साजरा करतो. तुम्ही सर्व गुरुबंधू फार मोठ्या संख्येने लांबून येता. अतीव श्रद्धा, अतीव प्रेम. याला कारण एकच, गुरूंविषयी असलेली ओढ. गुरूंची पूजा करता करता गुरूंमध्ये गुरु का करावा असा बऱ्याचदा आपल्या ठिकाणी प्रश्न येतो नास्तिकांच्या मनामध्ये. का करावा? गुरुमध्ये असं काय वैशिष्ट्य आहे? गुरु शिवाय आम्ही पुस्तकातून ज्ञान मिळवू शकतो की नाही? अवश्य ग्रंथाद्वारे ज्ञान मिळवू शकता, परंतु ते शब्दज्ञान होईल, अर्थज्ञान होईल, पण अनुभवाचं ज्ञान हे फक्त परंपरेतून येतं आणि ते गुरुकडून. साखर कशी आहे? गोड आहे. हे शब्द वाचतो, परंतु त्या शब्दांचा अर्थ गुरु साक्षात स्वतः साखर होतात आणि आपल्या जिभेवरती उतरतात आणि मग आपल्याला साखर या शब्दाचा अर्थ कळतो. मोक्ष आपण वाचतो, हो, मोक्ष आपण ऐकतो, मोक्षाच्या कथा, पण साक्षात भजन कीर्तनामध्ये आपल्याला ते मोक्षाप्रत घेऊन जातात. कीर्तनाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून. आणि म्हणून
संत हे खरे अनुभवजन्य ज्ञान देणारे आहेत, म्हणून त्यांना गुरु असं म्हणतात. गुरु हे अनुभवजन्य ज्ञान देतात. हो, काय गंमत पहा, आपल्याजवळ सगळं असतं, पण एक ते नसेल तर आपण वाचलेली पुस्तकं हे शुष्क कोरडं ज्ञान आहे. हो. प्रत्येक जीवानं जन्माला आल्यानंतर कुठेतरी गुरु करावं. पण आजकाल फॅशन आहे की प्रत्येकाला नवीन घर घेतलं की त्या घरामध्ये प्रत्येकाला असं वाटतं एक बेड असावा, एक टीव्ही असावा, एक फ्रीज असावा, संसारात लागणारा गॅस असावा. तसाच प्रत्येकाला असं वाटतं की सगळ्यांकडे गुरु आहे, माझ्या पण घरात गुरु असा. म्हणून तो आपल्या ओळखीमध्ये सांगतो कोण गुरु असेल तर सांग. हो, त्याला अनुभव नसतो, परंतु आपल्या परिचितांमध्ये तो गुरु शोधत असतो. गुरु कुठे मिळेल? आणि ही जीवाची स्वाभाविक तळमळ आहे. स्वाभाविक तळमळ. गुरु आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला सगळं येतं, पण तसं गुरुची आवश्यकता काय? आपण इलेक्ट्रिकची वायर बघतो, वायर, हो, वायरला होल्डर जोडला, वायरला होल्डर जोडला, बल्ब लावला. तो म्हणतो वायरला होल्डर जोडला, बल्ब लावला, पण लाईट का पेटत नाही? तो दोघांच्या लोकांना शेजार बाजारात बोलायला लागला, अहो सगळं केलंय पण लाईट पेटत नाही. म्हणलं त्याला काय प्लग जोडलास का तू? तो म्हणतो प्लग पण जोडलाय. मग म्हटले नागायला पाहिजे लाईट. मग तू त्या बॉक्स मध्ये जोडला का तो इलेक्ट्रिक करंटच्या? तो म्हणतो नाही जोडला. करंटला जोडल्याशिवाय सगळं तयार आहे. वायर आहे, होल्डर आहे, बल्ब आहे, पण करंटला जोडल्याशिवाय प्रकाश नाही. तसं जीवनामध्ये सगळं आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सौंदर्य आहे, हो, गुणासारखी पत्नी आहे, सगळं काही आहे, पण तो म्हणतो महाराज समाधान नाही. तुझ्या जीवनातली वायर त्याला त्या करंटला मिळव, हो, तर तुझ्या जीवनात प्रकाश पडेल. ती ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच गुरु आहे, जी आपल्याला ऊर्जा देते रोज जगण्यात. हो, जगण्याला ऊर्जा देते. हो, काही नास्तिक मंडळी कितीतरी भेटतात. त्या वारीमध्ये पण दिसते एक नास्तिक मंडळी भेटली, काही करते नाही. हो, चंद्रभागेमध्ये मी जात नाही, चंद्रभागेच्या पाण्याने हो मी पाय धुत नाही. चंद्रभागा कोणापासून आणलेली नाही. तुम्ही गेले तर आणि नाही गेले, चंद्रभागेला दखलच नाही. हो, गंगा काजेवेळ झाले ज्ञानेश्वर महाराजांना. हो, सूर्य तुम्ही का आमंत्रण देता का त्याला? बाबा सकाळी यायलाच पाहिजे बरं तुला. हो, नाही आलाच तर बरं. अरे तुझ्या बोलवण्याची तो वाटत नाही. पण हो, तैसी दशेची वाटत पाहता. सूर्य तुम्हाला न विचारता सकाळी उगवतो. तुम्ही आता थांबायला सांगितलं, आता थांब जरा, माझी जरा काम आहे ते उरकतो, थोडस अर्ध्या तासाने मावळ. नाही म्हणतो, जे ठरलेलं आहे ते सृष्टीचक्र चालणारच. तसं त्या उगवण्याचा आणि मावळण्याचा सूर्य कधी अहंकार बाळगत नाही, कधीच अहंकार बाळगत नाही. तशी गंगा वाहती आहे. ती कधी म्हणते का अरे माझ्यामुळे तुमची गावं आहेत, माझ्यामुळे तुम्हाला पाणी मिळत आहे? ज्ञानेश्वर महाराज गोड लिहितात, म्हणतात गंगा काजे वेण्याचा कोणतंही काम नाही, ती चाललेलीच आहे, चाललेलीच आहे. का फेडीत पापदा आप, का कोखीत तिरींचे पादप, समुद्रा जा या गंगे जिल्ह्याचे. जगातली मोठी मोठी माणसं काही कारण येऊन जातात, पण त्या सगळ्याचा त्यांच्या जीवनात अंकार असतो. हो, आपल्याला आपला जो विषय पाहिजे तो आपण त्यांच्याकडे पाहत असतो. मला ह्यांच्याकडून हे पाहिजे, मला त्यांच्याकडून ते पाहिजे, परंतु त्यांचा जो विषय, हो, म्हणून आपल्या जीवनात गुरुचं स्थान हे आवश्यक आहे. अंतरंग पालटण्याचं सामर्थ्य गुरु वचनात. आता बुवाने तो अभंग म्हटला संतपर्ण. हो, आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता मोहे येणे. या जन्मामध्येच उत्तीर्ण व्हायचं असेल तर गुरूंच्या मुखातली अमृत वचन ही ऐकली पाहिजे.
शब्द हेच अमृत आहे आणि शब्द हेच वाईट शस्त्र आहे. हो, शस्त्राने जखम कमी होते, शब्दाची जखम खोलवर असते. म्हणून शब्द जपून व्हा, शब्द जपून व्हा. 9000 ओव्या ज्ञानोबरायाने लिहिलेले आहेत, एकही शब्द वावगा नाही. ज्ञानेश्वर महाराज जे उच्चारतात, गुरु कसे असावे तैसे साच आणि मवाळ. साच म्हणजे सत्य, मवाळ म्हणजे गोड. तैसे साच आणि मवाळ, मिथिली आणि रसा. मिथिली म्हणजे थोडस आणि रसाळ. काही माणसं गोड बोलतात, पण गोड बोलण्याचा एवढा शेवटी कंटाळा येतो, आता आठवा तुमचं. हो, ते गोड बोलणं सुद्धा नंतर नंतर कडू वाटू लागतं. थोडक्यात बोलावं, गोड बोलावं, सत्य बोलावं, ऐकणाऱ्याला परिणामकारक असावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला शब्द असं म्हणतात. आणि म्हणून शब्द घेऊन संतांनी तुमची आमची मनं बदलली. गुरु होऊन संतांनी आपण उच्चारलेले शब्द तेच आहेत. हो, तेच शब्द ते म्हटलेले आहेत, पण त्यांनी उच्चारलेले शब्द, गुरूंनी उच्चारलेले शब्द आपण ऐकतो, पण बापाने सांगितलेलं ऐकत नाही. कधी कधी बऱ्याच घरात असं ऐकायला येतं, महाराज तुम्ही सांगा. अरे वडील आहे तुम्ही, तुम्ही सांगा. नाही नाही, ते माझं ऐकत नाही, तुम्ही सांगितलं. समाजाला हा जो संतांविषयी आदर आहे, विश्वास आहे. हो, कारण त्यांच्या शब्दांच्या मागे तपश्चर्याची ताकद आहे. हो, आपल्या शब्दांच्या मागे रोज आपण निरनिराळे शब्द बोलतोय. हो, सामिष्ट खातोय. हो, ज्यांनी झाडाची कंदमुळं, फळं, पानं, फुलं खाऊन राहिले, तेच ग्रंथ लिहू शकलेले आहेत. म्हणून तपश्चर्या ही या स्थानावर आणते. मी त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून होत नाही. माणसाला त्या स्थानावरती त्याची तपश्चर्या आणत असते. हो, आणि ही दृष्टी बघण्याची आपल्याजवळ असावी, असावी. ज्या श्रीगुरूंनी, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी खरंच माऊलींचं रूप पाहिल्यानंतर मी लहान होतो, पण त्या वयात सुद्धा त्यांनी तो काळा कोट घातला आणि रामकृष्णाने म्हणाले की आजही अंगावर शहारे यायचे. तो अनुभव कितीतरी घेतलेली मंडळी आहे. तेव्हा संतांचे शब्द हेच गुरु आहेत आणि ते शब्द ज्या प्रकृतीतून प्रगट होतात, आपण त्यांची पूजा करतो, त्यांना गुरु असं म्हणतात. गुरु असं देव करो. अशा आपल्या सद्गुरूंच्या स्मरणाचा आजचा हा गोड असा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी गुरुबंधू आलेला आहात, भाविक आलेले आहात, माता भगिनी. आपलं मंदिर दिवसेंदिवस तुमच्या उपस्थितीने गजबजून जात आहे, की मोना ते तोकडं पडत आहे. हो, परंतु आपण हे स्थान सोडून जाऊ शकत नाही, ही आपली अडचण. स्थान महात्म्य हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. हो, स्थान महात्म्य हे सर्वश्रेष्ठ आहे. स्थानावर ना आपली परीक्षा होते, आपली परीक्षा होते. एक पुत्र होतं, दादा दादा तुम्हाला सांगतो. हो, एक पुत्र होतं. हो, संध्याकाळची वेळ, त्या भिकाऱ्याच्या झोपड्यामध्ये बसलं होतं. भिकाऱ्याची झोपडी बाहेर बसलं होतं. हो, जाता येताना जो तो यायचा त्याला लाथ मारायचा. हो, त्या कुत्र्याला एक त्याला तू करायचं, परत बाजूला सरायचं. हो, कोण काठीने येत आहे, लहान पोरं दगड मारताय. हो, ते कुत्र कंटाळलं तिथे 15-20 मिनिटात. हो, आणि गावामध्ये असलेल्या एका मोठ्या सावकाराच्या पायरीवर जाऊन ते बसलं. कुत्र तेच ज्यांनी ह्याला मारलं होतं त्या कुत्र्याला, ती माणसं सावकाराकडे काम लागलं म्हणून यायचे. ते कुत्र समोर बसलेलं आहे. हो, कुत्र समोर बसलेलं आहे. ते वरती चढताना त्या कुत्र्याला पहिले नमस्कार करायचे. बाबा ओरडू नकोस रे. हो, रंगावरनं कुत्र ओळखू येत नाही गावच्या माणसाला. हो, ते कुत्र्याला हात जोडायचे. हो, बाबा ओरडू नकोस, शेट जवळ काम आहे, शेटना भेटायचं. कुत्र तेच, फक्त त्याने ठिकाण बदलले. तेव्हा आपण पण मानवी जीवनात आलेली व्यसनाधीन असलेली कुत्री आहोत. हो, आपण व्यसनाधीन नाना आचार विचार असणारी माणसं आहोत, कुत्री आहोत आपण. हो, आपल्याजवळ एवढा कमीपणा घेतला आणि संतांच्या पायरीजवळ बसलो, देवाच्या पायरीजवळ बसलो, की आपल्यातलाच असलेलं कुत्र हे देव होतं.
हे होतं. नामदेव महाराजांसारखा माणूस, नाथबाबांसारखा माणूस आपल्या पाठीमागे लागतो, तो रोटी खा, तो रोटी खा. पण आपण फक्त त्यांच्या ओटीवर बसण्याचे कष्ट घेतले पाहिजे. म्हणजेच आपण गुरुने सांगितलेल्या वाटेने जायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते कसे आहे, ते वाट कृपेची करीतो दिशाची स्नेहावरतो. सर्व दिशा त्या स्नेहमय करतात, आनंदमय करतात. आणि मग दिशाची स्नेह करीतो जीवा तरी अंतरे तो आपल्या संत इतके मोह होतात. आपले श्रीगुरु जर त्यांच्यावर भार टाकला तर ते एवढे आपल्यासाठी विनम्र होतात, एवढे नम्र होतात की ते आपला अधिकार पाहत नाही, हो, ते आपले गुण पाहत नाहीत, ते आपला पैसा पाहत नाहीत, आपलं दारिद्र्य पाहत नाहीत, आपला हुद्दा पाहत नाहीत. ते प्रत्येक जीवाच्या वरती आपल्या मायेची पातळ करतात आणि आपल्याला बोटाला धरून ते ईश्वराकडे नेण्याची पराकाष्ठा करतात. त्यांना गुरु असं म्हणतात. देव करो माऊलींसारखे गुरु आपल्या जीवनात लाभले म्हणून आपला उत्कर्ष झाला, आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. आज पुढे येणाऱ्या 4 महिन्याने आपल्याला सगळ्यांना विदित आहे माऊलींची आळंदीच्या ठिकाणी समाधी आहे. तो आपल्या जीवनामध्ये एक फार मोठं कार्य आपण उभारलं होतं 2012 मध्ये आणि आता त्याच्या संकल्पपूर्तीचा क्षण 4 महिन्यावरती आलेला आहे. हो, काही माणसं जीवनामध्ये अशी असतात, हो, कार्याला ज्यावेळी आरंभ केला त्यावेळी प्रचंड विरोध. हो, जगात 3 प्रकारची माणसं आहेत. हो, विरोध झाल्यानंतर कार्य सोडून देणारे, नको आता कुठे भानगडीत पडताय, त्याचा विरोध त्याचा विरोध सोडून द्या. हो, दुसऱ्या प्रकारची माणसं असतात, हो, जी कार्य चालू करतात, कार्य मध्यावर आलं, लोकांचा विरोध वाढू लागला तर जाऊ द्या मरू द्या, केलं एवढं बस, केलं एवढं बस, आता पुढे काय करतात. पण काही माणसं अशी असतात प्रचंड विरोध झाला तरी आपल्या निश्चयाशी ठाम असतात आणि ज्या दिवशी ते संकल्प सिद्धी होतं त्यावेळी नमस्कार करतात. आपण सुद्धा माऊलींना नमस्कार करण्यासाठी, हो, 13 वर्षाची तुम्ही जर मुलीने तुम्हीच ते करून घेतलेलं आहे. हो, माऊलींची तुम्ही सगळी लेकरं आहात. हो, 13 वर्ष त्या ठिकाणी दगड माती उचलले, उन्हात भिजले, पावसात भिजले, हो, चंद्रभागेमध्ये स्नान हजारो वेळा केले, तुम्ही ते केलं. हो, आणि म्हणून या संकल्प सिद्धीसाठी तुम्ही सगळ्यांनी आपल्या सकुटुंब सपरिवार सगळ्यांनी हजर राहावं आणि पुन्हा पंढरपुरात असा कार्यक्रम होणार नाही. हो, असा कार्यक्रम आपण पंढरपूरवासियांना, हो, करून दाखवायचा आहे, पांडुरंगाच्या दरबारात करायचा आहे. परंतु तुमची उपस्थिती आणि ती सुद्धा शिस्तबद्ध असली पाहिजे. प्रचंड माणसं येणार, खूप समाज येणार, संप्रदाय येणार, आपल्याला त्यांचं आदर स्वागत आपल्याला करायचं आहे. आपण मानासाठी रुसू नका, तर आपण येणारे असणाऱ्या आपल्या पाहुण्यांसाठी आपण कशी सोय करू शकू हे आपलं घरातल्याचं कर्तव्य आहे. तेव्हा साधन बनून त्या ठिकाणी या आणि शिस्तपूर्ण समाज आज पंढरपुरामध्ये आज आपला लौकिक आहे. सगळी मंडळी आज पंढरपूरचे सगळे महात्मे, तो मोरे माऊली संप्रदाय म्हणजे एक आदर्श महाराष्ट्रातला संप्रदाय. माऊलींच्या पश्चामध्ये असा घडलेला अतिउत्कृष्ट समाज. कारण आता या पंढरीच्या वारीमध्ये आषाढामध्ये पाहिलं तो प्रचंड गलथानपणा, देशविदेशातून आलेली लोक, पण एक आपला आचरणाचा, आपल्या पेहरावाचा एक वेगळा असा ठसा सांप्रदायिक जनमानसावरती आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या. माहिती नसेल त्यांना माहिती द्या. अजूनही 4 महिने आहेत. जानेवारीमध्ये ह्या प्रचाराला आपल्या सुरुवात झालेली आहे. जवळजवळ वर्षाचा अवधी 8 महिने त्याच्यातले लोटलेले आहेत. आपल्या सर्व मंडळींनी प्रचंड, आपल्या मुलांनी जवळजवळ 350 मुलं आज ग्रुपवरती आहेत. प्रत्येकाने कष्ट केलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि अजून मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. हो, तो कार्यक्रम यशस्वी करून सगळ्यांना दाखवायचा आहे. तेव्हा तन मन धनाने आजवरती रजा शिमग्याला काढली असेल, गणपतीला काढली असेल, पण आयुष्यातली एकदा रजा माऊलींसाठी काढा. हो, सगळ्या उत्सवासाठी, प्रपंचासाठी, बायका मुलांसाठी आपण काढतोच ना. हो, बायको आजारी पडली, मुलगी आजारी पडली, मुलगा आजारी पडला, आपण त्यासाठी वेळ देतो, ती जबाबदारी समजतो. तसं माऊलींचं हे कार्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. या कार्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा. हो, आणि आपण हा कार्यक्रम, आपली सांप्रदायिक मंडळी आहे ती तुम्हाला योग्य पद्धतीने सांगते. देव करो
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला दीर्घ आयु आरोग्य ऐश्वर्य चिंतितो, तुमच्या संसारामध्ये सुख समाधान ईश्वराने द्यावं, संतांनी कृतार्थ म्हणून तुम्हाला आशीर्वाद द्यावा, अशी आज मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हा सर्व समाजाला माऊलींच्या माध्यमातून आशीर्वचन देतो. तुमचं सगळ्यांचं कल्याण व्हावं, पूर्ण व्हावं, आनंदमय तुमचं जीवन जावं, अशी मी प्रार्थना ईश्वराला करतो आणि माझ्या थोड्याशा प्रवचनाला या ठिकाणी विराम देतो. माता विश्वात्मके देवे वाग्यज्ञे दोषाले दोषोहि बदलावे सायलाने हे राजी वेपडी सांगो दया सत्ये देवरो भोगा परस्परे करो दुरितांचे दिनलाओ विश्व सगळं सूर्य पाहो गुरुदेवांचे लोके राहो रामिला वर्षता सर्वमंगल ईश्वर विश्रांती मागे आहे अनवरत भूमंडळी भेटूया चला कल्पतरूचे आरव कीर्तना चिंतामणीचे गाव बोलती आडव दिवसांचे चंद्रमे देवालांतन मार्कंडे कावळीना हे सर्व ईश्वराचरण सूर्यवतू किंबहुना सर्वसुखी पूर्णवोनी तीनलोकी वैदिकानि कृती अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी प्रशिक्षावरिष्ठये व्हावी एकमये विशेषराहो आहोई ज्ञान पसारो एव ज्ञान देवो सुयाला एव ज्ञान देवो सुयाला एव ज्ञान देवो सुयाला सुंदरी गौरव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु रघुनाथ मोरे माऊली महाराज की जय. या ठिकाणी पुढे विनंती करता येते की थोडं जागेचा आहे.